नमस्कार, अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बेस्ट टीव्हीचे तंत्र निर्देशक सल्लागार निजामभाई डोंगरकर यांचं दुःखद निधन। बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अल्लाह ताला त्यांना रूहे सुकून देवो आणि जन्नतील फिरदौसमध्ये दाखल करो, हीच प्रार्थना आणि दुआ। जिल्ह्यात लोकसभेच्या आचारसंहितेला प्रारंभ। जिल्ह्यासह राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार, पत्रकार परिषदेत स्पष्टता। लोकसभेची निवडणूक होऊ घातली असून त्याची आचारसंहिता रविवारी दुपारनंतर लागली आणि ही आचारसंहिता लागल्याचं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवडणूक अधिकारी बनसोडे यावेळी उपस्थित होते। लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर पोलीस प्रशासनाची यावर करडी नजर राहणार आहे, असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी स्पष्ट केलं। ज्यामध्ये माननीय कलेक्टर महोदय यांच्या यंत्रणेशी समन्वय साधून मसल पॉवर, मनी पॉवर ज्याला आपण कॉमन पार्लन्स मध्ये म्हणतो, यावर कंट्रोल ठेवून मतदारांना भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठीची जी काही तयारी आहे, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत, आर्म्सचं डिपॉझिशन आहे, नॉन बेलेबल वॉरंटचं एक्झिक्युशन आहे, हिस्ट्री सीटर असतील किंवा ॲब्स्कॉन्डर असतील, जर जे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये यापूर्वी आढळलेले आहेत त्यांना अरेस्ट करणं असेल, या सर्व बाबींची जी काही तयारी आहे आमच्याकडून ती ग्राउंडवर त्याचं तयार झालेलं आहे। त्याचे एक्झिक्युशन या येणाऱ्या 1 महिन्याच्या अंदाजे 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत 100% पूर्ण होईल आणि त्यानंतर जे काही आमच्या स्तरावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी आहेत, ज्यामध्ये फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन आहे, आमच्या मदतीला स्टेट रायफल पोलीस, SRPF किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस याची सुद्धा आपल्याला आम्ही रिक्वायरमेंट पाठवलेली आहे। त्याचं फायनलायझेशन लवकरच होईल आणि त्याचा डिप्लॉयमेंट प्लॅन सुद्धा रेडी आहे आणि यापुढे जे फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत, चेकनाके आहेत, ते त्याचं इम्प्लिमेंटेशन तात्काळ आम्ही चालू करणार आहोत। इम्प्लिमेंटेशन जसेही चालू होईल त्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला देण्यात येईल। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांनाही आमचं हेच आव्हान आहे की जे काही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, ज्यामध्ये ज्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचे त्या गोष्टींची स्वतःहून आपण ते कोड ऑफ कंडक्ट पाळावं, अन्यथा आम्हाला त्याच्या व्हायलेशन झालं म्हणून जे कायदेशीर भूमिका घ्यावी लागेल ती अतिशय गंभीर असेल आणि ती आम्ही त्याच पद्धतीने करणार आहोत। या व्यतिरिक्त जे आकडेवारी आहेत, जे डिटेल्स आहेत, ते लवकरच आम्ही आपल्याला कळवू। स्टॅटिस्टिक्स जे आहे ते आपण एक रेडी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 भाग आहेत। एक असतं की वल्नरेबल एरियाज आणि क्रिटिकल बूथ्स, तर ते आम्ही फायनल केलेलं आहे, परंतु त्याचा जे लास्ट आकडा आहे तो ऑब्झर्वर जेव्हा येतील त्यांच्याशी डिस्कस करून करायचा आहे आणि सेन्सिटिव्ह ज्याला बूथ म्हणतो तो फक्त पोलिसांपुरता मर्यादित आहे। माननीय निवडणूक आयोगांनी जे काही क्रायटेरिया दिलेले आहेत ते फक्त वल्नरेबल आणि क्रिटिकलसाठी आहेत। सेन्सिटिव्ह जो ज्याला आपण म्हणतो ते पोलिसांचा अंतर्गत भाग आहे की आम्हाला कोणत्या ठिकाणी शंका आहे, संमिश्र वस्ती आहे, जिथे काहीतरी गोंधळ होऊ शकतो, अशी आपल्याला जर शक्यता वाटत असेल तर आम्ही तिथे एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट आमच्यातर्फे ठेवतो। परंतु त्या जे काही क्रायटेरिया डिफाईन केले गेलेले आहेत त्यानुसार आपल्याकडे वल्नरेबल एरियाज नाही आहेत कोणतेही। क्रिटिकल बूथमध्ये आम्ही काही आयडेंटिफाय 5-6 बूथ केलेले आहेत, परंतु ते सिन्स फायनल नाही केलेले आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही आत्ताच तुम्हाला सांगू शकणार नाही। या आचारसंहितेत उमेदवार तसेच नागरिकांनी काय करावे वा काय करू नये, प्रचार केव्हा करावा यावर उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी माहिती दिली। त्यानंतर कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स हे 2 कायदे महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर त्या अनुषंगाने जे आचारसंहिता पाळायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे त्या अनुषंगाने येणारे CRPC हा रेग्युलर वापर होतो, IPC इंडियन पिनल कोड, त्यानंतर डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट, हे 4 कायदे महत्त्वाचे आहेत आणि रिलिजियस मिसयूज ऑफ ॲक्ट 1988 आहे, तो एक धार्मिक स्थळांचा वापर करू नये या मुद्द्यापुरता मर्यादित आहे।
तर 5 टोटल कायद्यांच्या अंतर्गत आचारसंहितेची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचं, नवीन कामांची घोषणा करता येत नाही. नवीन काम जरी टेंडर फायनल झालं असलं तरी आणि कार्यक्रम आदेश दिला असला तरी ते काम सुरू करता येत नाही. यापूर्वी जर काम सुरू झालं असेल तर ते चालू ठेवता येतं, परंतु कुठल्याही राजकीय पक्षांना, उमेदवारांना किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांना कुठल्याही कामाचं आता उद्घाटन करता येत नाही, ते काम सुरू करण्यासाठी आदेश देता येत नाही. कुठल्याही शासकीय वाहनांचा वापर, म्हणजे ज्या उदाहरणार्थ जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडे शासनाची वाहनं असतात जिल्हा परिषदची, ती वाहनांचा वापर त्यांना करता येत नाही. आचारसंहिता सुरू झाली की त्यांना ते वाहन सोडून द्यावं लागतं. त्यानंतर कुठल्याही बैठकांसाठी शासकीय पदाधिकाऱ्यांना बोलवता येत नाही, म्हणजे पदाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांना कुठल्याही कामासाठी बैठक बोलवू शकत नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांवर सुद्धा जी बंधन आहे ते या बैठकांना त्यांनी जाऊ नये. निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांना काम करता येत नाही. मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवारांचं किंवा राजकीय पक्षाचं कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्यास बंधन घातलेलं आहे. तर ह्या महत्त्वाच्या दृष्टीने आचारसंहिता आजपासून सुरू झाली. त्यातले काय करावे आणि काय करू नये हे महत्त्वाचे मुद्दे आचारसंहिते आहेत. त्यातले काय करता येईल, त्यामध्ये चालू असलेली कामं सुरू करता येतील. मदत व पुनर्वसनच्या दृष्टीनं, म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीनं जी आवश्यकता असणार आहे, एखादी आपत्ती आली तर ते काम त्यावेळेस करता येतं. त्यानंतर क्रिटिकली इल पर्सन जे असतात त्यांना वैद्यकीय मदत देता येते. मैदान, हेलिपॅड सभांसाठी वापरता येते, पण त्याच्यासाठी आचारसंहितेचा भाग म्हणून त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. शाळांचं मैदान असेल तर शाळांचं अकॅडमिक कॅलेंडर जर असेल तर त्याच्या कुठल्याही प्रकारे परिणाम करता येणार नाही. शिवाय त्या ठिकाणी सभेसाठी वापर केल्यानंतर त्या मैदानाचं नुकसान त्यांना करता येणार नाही आहे असं ते शाळेच्या ताब्यात परत द्यावं लागणार आहे. त्याची परवानगी उपविभागीय अधिकारी, म्हणजे प्रांताधिकारी जे आहेत त्यांनाच त्याचे अधिकार दिलेत. कुठल्याही मैदानावर सभा घ्यायची असेल तर त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी कुठलाही आचारसंहितेचा भंग होणार नाही या दृष्टीनं त्याचं नियोजन असणं आवश्यक आहे. त्यानंतर धोरणात्मक किंवा मागच्या वेळेस जी कामं शासनाने केली असतील किंवा पदाधिकाऱ्यांनी केली असतील त्या बाबतीतच टीका टिप्पणी करता येते. वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यावर बंधन आहे. म्हणजे केवळ धोरण जे आहे, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय, माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय, त्या आधारे धोरणं कशी ठरावी हे सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आधारेच धोरणात्मक किंवा कामाबाबत टीका टिप्पणी करता येते. वैयक्तिक टीका टिप्पणी करता येत नाही. बैठका, कुठलीही बैठक, मिरवणूक, रॅली ही जर काढायची असेल तर त्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. परवानगी दिल्यानंतर सुद्धा मिरवणूक ज्या रस्त्याने जाणार आहे त्या ठिकाणी कुठले प्रतिबंधात्मक आदेश आहेत किंवा काही त्याचं पालन त्या उमेदवारावर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा राजकीय पक्षांवर त्यांच्यावर ते प्रतिबंधात्मक जे आदेश असतील त्याचं पालन करणं गरजेचं आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आणि लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीनं रस्त्याचा अर्धा भागच त्यांना वापरता येतो. इतर अर्ध्या भागातून लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनं तो ठेवणं गरजेचं आहे. मिरवणुकीमध्ये एकाच वेळेस 2 पक्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जर मिरवणूक येत असतील तर एकमेकाच्या विरुद्ध वैयक्तिक टिप्पणी किंवा घोषणा देणं हे आचारसंहितेच्या दृष्टीनं तो आचारसंहितेचा भंग होणार आहे. त्या दृष्टीने त्यांचं नियोजन असणं आवश्यक आहे. मिरवणुकीमध्ये किंवा रॅली काढली तर त्यामध्ये जास्तीत जास्त 10 वाहनं एका वेळेस आणि जर 10 पेक्षा जास्त वाहनं जर ते घेणार असतील तर ब्रोकनमध्ये ते जाणं आवश्यक आहे. म्हणजे पहिली 10 वाहनं गेल्यानंतर दुसऱ्या 10 वाहनं किंवा त्यापेक्षा जास्त ज्या वाहनं असतील तर ती 100 मीटर अंतरावर पाठीमागे असणं आवश्यक आहे. म्हणजे एकाच वेळेस 10 पेक्षा वाहनं तुम्हाला कॅनवाय म्हणून वापरता येणार नाहीत. प्रत्येक वाहनाची परमिशन घेणं आवश्यक आहे. प्रत्येक वाहन जो खर्च करणार आहे तो सर्व तुमचं खर्च रिप्रेझेंटेशन ऍक्टचं जे कलम 77 आहे त्याचं बंधन आहे. प्रत्येक उमेदवारांनी खर्चाचं रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. तसंच पॉलिटिकल पक्षांनी सुद्धा त्यांचं खर्चाचं रजिस्टर ठेवायचं आहे. तर पक्षासाठी जर तो प्रचार चालला असेल तर तो उमेदवारावर खर्च येत नाही. उमेदवाराचं नाव आलं त्यामध्ये तर तो डिवाइड करून खर्च दिला जातो. तो सुद्धा आचारसंहितेचा भाग म्हणूनच त्यामध्ये समजला जाणार आहे. आणि खर्च जर तो दाखवला गेला नाही तर आचारसंहितेचा भंग म्हणून त्यांच्या विरुद्ध कारवाई, FIR लॉन्च करणे किंवा पुढची कारवाई. जर खर्च दाखल केलेला रजिस्टर जे आहे प्रत्येक दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी खर्च निरीक्षक प्लस खर्चाची टीम असे 2 भाग आहेत. तर त्यांना खर्च निरीक्षक जे आहे त्यांना डेली आजचा खर्च दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत त्यांनी दाखल करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आचारसंहितेचा एक भाग म्हणून जर त्यांनी दाखल नाही केला तर त्याला नोटीस द्यायची आणि जर 48 तासाच्या आत खुलासा त्यांनी केला नाही तर त्यांना दिलेली वाहनाची परवानगी किंवा पुढे देणारे सभेसाठी मैदान
किंवा कुठलीही परवानगी देता येणार नाही, हे नवीन यावर्षी निवडणूक आयोगाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रतिबंध निवडणूक चिठ्ठी जे वापरायचे असतात मतदानाच्या वेळेस ते फक्त प्लेन पेपरवरच वापरायचे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सिम्बॉल उमेदवाराचं नाव असणार नाही, की जे मतदारांसाठी त्यांचे फक्त मतदान क्रमांक ओळख म्हणून किंवा शोधण्यासाठी मदत करायची, तर त्या फक्त प्लेन पेपरवरच वापरणं गरजेचं आहे. तर हे काय करावे याच्या संबंधी आहे, म्हणजे प्रत्येक बाबीची परवानगी घेणं आवश्यक आहे. नगरपालिका हद्दीत असो किंवा ग्रामपंचायत एरियात असो, डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्ट हा प्रत्येक ठिकाणी पूर्वीपासून म्हणजे 1995ला तो कायदा आला. त्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं डिफेसमेंट प्रॉपर्टी म्हणजे डिफेसमेंट होईल या दृष्टीनं कटआउट्स लावले, होर्डिंग लावलेले असतील, ते सर्व काढण्याच्या सूचना आत्ताच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना संबंधित BDO, मंडळाधिकारी, तलाठी यांनाही त्या सूचना द्यायला सांगितल्या की आजच्याच ते सर्व होर्डिंग, राजकीय पक्षाचे बोर्ड असतील, होर्डिंग असतील, कटआउट असतील किंवा काही ठिकाणी स्लोगन्स लिहिलेले असतात किंवा सूचना पक्षाच्या वतीनं लिहिलेल्या असतात, त्या सर्व मिटवाव्या लागतात त्या डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्ट अंतर्गत. जर एखाद्या कार्यकर्ता किंवा उमेदवार यांच्या घरावर जर झेंडा लावायचा असेल तर त्या प्रत्येक बाबीत म्हणजे वाहनावर झेंडा लावायचा असेल किंवा कार्यालयावर लावायचा असेल, त्याचे साईज दिलेले आहेत. त्या साईजच्या आधारे वाहनची जी टीम आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे, त्यांच्याकडून वाहनाची परवानगी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रचार सभेची परवानगी पोलिसांकडूनही घेणं आवश्यक आहे. लाऊडस्पीकर वापर करायचा असेल तर लाऊडस्पीकरची परवानगी सुद्धा घेणं आवश्यक आहे. प्रचाराची मुदत सकाळी 6 ते रात्री 10 एवढ्या मर्यादेतच करणे आवश्यक आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कुठल्याही प्रचार करता येणार नाही, प्रचाराला बंदी आहे. SMS पाठवता येणार नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारे जो प्रचार करत असाल तो रात्री 6 ते सकाळी 10 पर्यंत बंदी आहे. नागरिकांना शांततेने जीवन जगण्यासाठीच तो पर्याय किंवा त्याप्रमाणे सूचना आयोगाने दिलेला आहे आणि तो आचारसंहितेचा एक भाग आहे. त्यानंतर काही करता येणार नाही याच्यामध्ये कार्यालयीन काम आणि प्रचाराचं काम, म्हणजे जर मंत्री महोदय येणार असतील तर कार्यालयीन काम आणि प्रचाराचं काम असं एकत्र त्यांना करता येणार नाही. मतदारांना प्रबोधन दाखवण्याच्या दृष्टीनं किंवा प्रलोभन दाखवणे याच्यावर मर्यादा आहेत. कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवता येणार नाही. जातीवर समाजावर आधारित मतदारांना आमिष दाखवणे किंवा त्या आधारे समाजावर टीका करणे किंवा असे कुठल्याही प्रकारचे बाबी उमेदवार किंवा पक्षांना करता येणार नाही. वैयक्तिक जीवनावर टीका टिप्पणी करू नये. धार्मिक स्थळांचा वापर करू नये. याच्यामध्ये धार्मिक स्थळामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नेता येणार नाही किंवा प्रचारासाठी त्याचा वापर करता येणार नाही. त्यामध्ये सुद्धा जवळपास 10,000 आणि 5 वर्ष शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही धार्मिक स्थळाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही. त्याची बंधनं धार्मिक स्थळाचे मॅनेजर आहेत त्यांच्यावर सुद्धा ही बंधनं लागू आहेत की याचा वापर कुठल्याही प्रकारे त्यांना देता येणार नाही. इतर उमेदवार पक्ष किंवा त्यांच्या रॅलीमध्ये त्यांना किंवा सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना आणू नये. केवळ धोरणात्मक किंवा मागच्या कामं एवढ्या बाबतीतच टीका टिप्पणी त्यांना करता येते. वाहनाचा वापर सुद्धा मोटर व्हेकल ऍक्ट नुसार करणं गरजेचं आहे. तिथं मोटर व्हेकल ऍक्टचे सगळे नियम लागू होतात. लायसन असणं गरजेचं आहे, वाहन व्यवस्थित असणं गरजेचं आहे, धोकादायक वाहन वापरू नये किंवा दारू पिणारे ड्रायव्हर असू नयेत, ड्रायव्हरकडे वाहन परवाना असावा. या प्रकारे सगळे मोटर व्हेकल ऍक्ट किंवा RP ऍक्ट हे सर्व प्रकारचे ऍक्ट त्यामध्ये लागू असणार आहेत आणि या दृष्टीनं आचारसंहितेचा भंग म्हणून त्यांच्या विरुद्ध FIR आणि पुढची कारवाई करता येणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितला की यावर्षी एक C-Vigil ॲप आयोगाने तयार केलेलं आहे की जेणेकरून नागरिकांना C-Vigil म्हणजे सिटीजन व्हिजिलंट दक्ष नागरिक, म्हणजे कुठल्याही नागरिकाला कोणत्याही ठिकाणाहून त्यांना तक्रार येणार आहे. केवळ फक्त त्यांच्याकडे 4G आणि अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे. C-Vigil ॲप प्ले स्टोअर मधून सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येत आहे आणि त्याचं नाव जाहीर न होता किंवा स्वतःचं नाव जर जाहीर करायचं आहे दोन्ही प्रकारे त्यांना रजिस्ट्रेशन करता येतं. आणि ज्या ठिकाणी त्यांना आचारसंहितेचा भंग म्हणजे पैसे वाटप सुरू आहे किंवा एखाद्या ठिकाणी पोस्टर्स लावलेला आहे की जे आचारसंहितेचा भंग आहे, वाहनांचा वापर होतोय, या कुठल्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी ते C-Vigil ॲप दिलेला आहे. त्याचा वापर ज्या ठिकाणी अशी घटना घडलेली असेल त्या ठिकाणी त्यांनी त्या मोबाईलवर फोटो किंवा 2 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा आहे आणि तो विदिन 5 मिनिटाच्या आत त्यांनी त्या ॲपवर अपलोड करायचा आहे.
ही प्रक्रिया आयोगाच्या सूचनेनुसार 100 मिनिटांमध्ये तक्रारीचं निरसन करणं गरजेचं या दृष्टीने ते ॲप तयार केलेलं आहे. त्यांनी 5 मिनिटाच्या आत त्या नागरिकाने ॲपवर तक्रार लोड करायची. थोडक्यात त्याला काही माहिती द्यायची असेल तर ती माहिती त्यांनी त्या ठिकाणी ते देऊ शकतात. प्लस त्याच्यावर स्क्रोल पण दिलेत की 16 प्रकारच्या त्या तक्रारीमध्ये स्क्रोल करून ते क्लिक करू शकतात. एकदम सोपं ॲप नागरिकांसाठी दिलेलं आहे. ते अपलोड केल्यानंतर आमचं जे कलेक्टर ऑफिसला जी कंट्रोल रूम आहे ते ॲपद्वारेच ती तक्रार आमच्याकडे येणार आहे. आमच्या इथं सुपरवायझर नेमलेले आहेत. ते सुपरवायझर ती तक्रार ज्या एरियाची असेल किंवा ज्या आपल्याकडे 5 असेंब्ली सेगमेंट आहेत, मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने बोलतोय कारण 3 रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी आणि 2 रायगड संबंधी मतदारसंघ आहेत. तर या 5 असेंब्ली सेगमेंटची तक्रार आचारसंहिता कक्षात येणार आहे. ती आल्यानंतर 5 मिनिटाच्या आत त्या एरियाच्या फ्लाईंग स्क्वॉडकडे जाणार आहे. म्हणजे प्रत्येक असेंब्ली सेगमेंटसाठी आपण 5 FST फ्लाईंग स्क्वॉड नेमलेले आहेत. त्या टीमकडे ती 5 मिनिटाच्या आत तक्रार पाठवली जाईल. त्यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा ती मोबाईलवर ती तक्रार येणार आहे. त्यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी 15 ते 20 मिनिटांमध्ये ते लोकेशन ऑटोमॅटिकली GPS द्वारे त्यांना समजणार आहे. तक्रारदाराची तक्रार सुद्धा GPS द्वारे त्याच्यावर येणार आहे. GPS मॅप त्याच्यावर दिसणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी 15 ते 20 मिनिटं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना 15 मिनिटं तिथली तपासणी करणे, पुरावे गोळा करणे, तिथले फोटो आणखी पुराव्यासाठी गोळा करणे, याच्यासाठी 15 मिनिटं दिलेली आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये त्यांनी जागेवरूनच ज्या ठिकाणची तक्रार होती आणि ज्या ठिकाणी ते जाऊन ती तक्रार चौकशी केलेली आहे त्याचे पुराव्यासाठी जास्तीत जास्त त्यांना 10 फोटो अपलोड करता येतात. आणि असे पुरावे आणि चौकशी केलेला रिपोर्ट त्यांनी तिथूनच अपलोड करायचा आहे. तो त्यानंतर ARO स्तरावर जाणार आहे. म्हणजे आमचे जे प्रांताधिकारी ARO आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. आणि त्यांना 50 मिनिटं त्यामध्ये दिलेले आहेत. आलेलं कागदपत्र आणि तक्रार ही जी ॲपद्वारेच म्हणजे C-Vigil ॲपवरच जी आलेली आहे त्याची छाननी करून त्यांनी विदिन 50 मिनिटांमध्ये तो निर्णय घ्यायचा आहे. आणि डिसाईड ती केस केल्यानंतर जर नावानिशी अपलोड केलेलं असेल एखाद्या तक्रारदाराने तर त्याला त्याचं ट्रॅकिंग सुद्धा करता येणार आहे. आणि नाव जाहीर न करता जी दुसरी पद्धत आहे त्यामध्ये त्याला ट्रॅकिंग करता येत नाही. अशा रीतीने 100 मिनिटात ती तक्रारीचं निरसन होणार आहे. याच्यासाठी जर दुसरी तक्रार आली तर आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी आता 3 ते 4 फ्लाईंग स्क्वॉड नेमलेले आहेत. तक्रार आचारसंहितेचा कारवाई करण्याच्या दृष्टीनं टोटल 4 आपल्याकडे स्क्वॉड 4 प्रकारचे स्क्वॉड आहेत. एक फ्लाईंग स्क्वॉड जे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आली, उदाहरणार्थ आमच्याकडे कंट्रोल रूम आहे, कंट्रोल रूमवर फोनद्वारे जरी तक्रार दिली किंवा 1950 हा नंबर जो आहे त्याच्यावर जरी तक्रार आली ती सुद्धा फ्लाईंग स्क्वॉडकडे तक्रार जाणार आहे. त्यांनी हीच प्रोसिजर वापरायची, तक्रारीची चौकशी करायची आणि AROकडे तो अहवाल सादर करायचा आहे आणि त्यानंतर तिथं ती तक्रार डिसाईड होणार आहे. तर हे फ्लाईंग स्क्वॉड प्रत्येक विधानसभा मतदारसंघ म्हणजे असेंब्ली सेगमेंट जे आहे ARO त्या स्तरावर आहेत त्या प्रत्येकाकडे 3 ते 4 आत्ता फ्लाईंग स्क्वॉड नेमलेले आहेत. त्यानंतर जशी जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे ते फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढणार आहे. दुसरं स्टॅटिक सर्वेलन्स टीम म्हणून जे आहे SST यांच्यासाठी 20 नाके तयार केलेले आहेत. त्या नाक्यावर जसा आता आपला हा कॅमेरा समोर आहे असं स्टॅटिक ते टीम एकाच ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी येणारे जाणारे वाहनांची ती तपासणी करतील. बेकायदेशीर दारू वाहतूक होत असेल, पैशाचं वाटप करण्यासाठी पैसे घेऊन जात असतील किंवा अँटी सोशल इलेमेंट म्हणून सामाजिक विघातक करणारे जे काही पूर्वीचे आरोपी असतील ते इकडून तिकडे जात असतील त्या तपासणीच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई करणे, ज्या सापडलेल्या वस्तू गाडीमध्ये असतील त्याचा पंचनामा करणे आणि त्याच्या आधारे अहवाल तयार करून पाठवणे ही जबाबदारी स्टॅटिक सर्वेलन्स टीमवर असणार आहे. त्यानंतर VST म्हणून जे आहे व्हिडिओ सर्वेलन्स टीम, हे ज्या 2 टीमकडून डेली रिपोर्ट येणार आहे त्या डेली रिपोर्ट त्यांनी क्यू चार्ट तयार करायचा आहे की समजा उदाहरण 11 वाजता एखादी तक्रार आली किंवा वाहन त्यांनी पंचनामा केला 11 ते 11:20 पर्यंत चाललेला असेल तर 20 मिनिटाचा पंचनामा त्याचं टायमिंग सुरू झालेलं बंद झालेलं असं लिहून की जेणेकरून VSTला तात्काळ त्याच्यावर पॉईंट्स त्यांचे काढणे की वाहन वापर आहे किंवा त्याच्यावर FIR करायचा आहे किंवा पुढची कारवाई करायची या दृष्टीने VST प्रत्येक ARO स्तरावर असणार आहे. ते VST संबंधित आचारसंहितेच्या दृष्टीने जे अहवाल येईल व्हिडिओद्वारे किंवा CD द्वारे त्याचं पाहणी करतील आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय घेईल. आणि चौथी व्हिडिओ व्ह्यूइंग टीम म्हणून जी आहे ती ARO स्तरावर असणार आहे. अशा 4 प्रकारच्या टीमद्वारे या आचारसंहितेच्या कारवाई संबंधी नियंत्रण ठेवलं जाणार आहे. याच्यामध्ये खर्चाबाबतही या 4 टीम पाहणार आहेत. खर्चाबाबतचा काही विषय असेल तर तो खर्चासंबंधी जी टीम नेमलेली असेल त्यांच्याकडे तो खर्चाची माहिती जाईल. शॅडो रजिस्टर म्हणून यावर्षी एक नवीन आयोगाने तयार केलेला आहे की प्रत्येक शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टर म्हणून
जर आता एखादी सभा चालू आहे, त्या ठिकाणी 50 खुर्च्या आहेत आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ टीम आमची जी असणार आहे ती जर व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्यामध्ये 50 पेक्षा जास्त खुर्च्या जर आढळल्या, म्हणजे उदाहरणार्थ 7 खुर्च्या आल्या, तर त्या 10 खुर्च्यांचा जर खर्च त्या उमेदवाराने दाखवला गेला नसेल तर तो शॅडो रजिस्टरमध्ये तो खर्च येईल, त्याद्वारे त्याला नोटीस दिली जाईल. नोटीस आरोनच्या सहीने जाणार, 48 तासाच्या आत जर त्यांनी खुलासा केला नाही तर त्याचे पुढच्या सर्व ज्या परमिशन दिल्या जातील किंवा अगोदर दिली असेल वाहनाची परवानगी त्या पूर्ण रद्द करता येतात, त्याच्यावर FIR लॉन्च करता येतो आणि ती पुढची कारवाई त्याच्यावर होणार आहे. तर या दृष्टीनं टोटल 4 टीमद्वारे आचारसंहितेची कारवाई होणार आहे. ARO स्तरावरही ती कारवाई चालणार, RO स्तरावरही ती कारवाई चालणार आहे. त्यामुळे राजकीय उमेदवार किंवा पक्ष यांनी आचारसंहितेच्या दृष्टीनं ज्या बाबींची परवानगी आवश्यक आहे त्या सर्व बाबींची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं पुढचे त्यांचे प्रचाराची मोहीम चालणार आहे. पत्रकारांच्या दृष्टीनं पण एक प्रिंटर आणि प्रकाशक जे आपले असतात त्यांच्या दृष्टीनं लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये एक दुरुस्ती केली. त्यामध्ये कलम 127(अ) जे आहे की प्रिंटर आणि प्रकाशकवर एक बंधन घातलेलं आहे की राजकीय पक्ष किंवा उमेदवार जे प्रचाराचे साहित्य छापतात त्याच्यावर त्यांनी त्यांचं नाव, म्हणजे प्रिंटर आणि प्रकाशक या दोघांचंही नाव त्यात प्रिंट करणं गरजेचं आहे आणि किती प्रती छापलेल्या आहेत त्याची संख्या त्याच्यावर नमूद करणं गरजेचं आहे. आणि शिवाय त्यांना 2 साक्षीदारांच्या समोर 2 साक्षीदारासह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर त्यांना प्रतिज्ञापत्र करायचं आहे. तर या बाबी जर केल्या नाही तर प्रिंटर आणि प्रकाशकावर सुद्धा RP ऍक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा आहे त्याच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे विदिन आता आज इलेक्शन डिक्लेअर झालंय, विदिन 3 दिवसाच्या आत तुम्ही ह्या कारवाई पूर्ण करायची, त्याचं प्रतिज्ञापत्र तुम्ही म्हणजे प्रिंटर आणि प्रकाशक जे असतील त्यांनी ते करायचं आहे. कुठल्याही पेड न्यूज जे असतील ते प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने त्याचे डेफिनेशन दिले की प्रचाराच्या दृष्टीनं तुम्ही जर पैसे किंवा वस्तू या स्वरूपामध्ये त्याचं नॉमिनेशन करत असाल तर ती पेड न्यूज आहे. म्हणजे ज्याचे पैसे तुम्ही घेता किंवा वस्तू स्वरूपात घेतली जात असेल कुठल्याही प्रकारचं प्रचार साहित्य तर ती पेड न्यूज ग्राह्य धरली जाईल आणि ती सर्टिफाईड असणं आवश्यक आहे. त्यासाठी MCMची टीम आहे, मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी, ते जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली DIO त्याचे सचिव आहेत, म्हणजे माहिती अधिकारी त्याचे सचिव आहेत. या कमिटीनंच ती सर्टिफाय करणं गरजेचं आहे आणि तरच ती तुम्हाला प्रचार म्हणून किंवा ॲडव्हर्टाईज म्हणून वापरता येईल. ते न्यूज चॅनलसाठी पण आवश्यक आहे, केबल ऑपरेटरसाठी आवश्यक आहे, रेडिओवर जर ॲडव्हर्टाईज देणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. तर अशा रीतीनं वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत ज्या बंधनं घातलेली आहेत त्या बंधनांचं पालन करणं म्हणजेच आचारसंहिता. धन्यवाद. सर, सोशल मीडियावर जर एखाद्या उमेदवाराने जाहिरात केली तर त्याचा कन्सेप्ट काय असेल? फेसबुक, व्हॉट्सअप त्याचा काय? व्हॉट्सअपवर त्यांनी आता सध्या तेच नॉमिनेशन दाखल करतानाच आयोगाने आता 29 जानेवारीला एक सूचित केलंय, त्यानुसार विकिपीडिया, फेसबुक या सर्वांचं त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते त्या प्रतिज्ञापत्राद्वारे देणं गरजेचं आहे. झालेल्या या पत्रकार परिषदेला सर्व वृत्तपत्राचे पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा तालुका प्रमुख सुदेश मयेकर आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग न करता ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, तसेच संबंधित कारवाई टाळण्यासाठी नियमात वागणं गरजेचं आहे.